1942 झाले, अनेक जवान शहीद झाले, त्यामध्ये राजगुरू सुखदेव भगतसिंह असे अनेक जवान शहीद झाले. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. महाराज 1949 साली स्वातंत्र्य घटना लिहिण्यात आली. 1950 साली ती अंमलात आली. 1953 साली आपल्या भारत देशाचे पहिली लोकसभेची निवड झाली. त्यावेळी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. लोकसभेचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. ऐका 1963 साली चीन भारत यांचं घनघोर युद्ध झालं. चीनने अनेक भारताचे प्रदेश जिंकून घेतले. ऐका अनेक भारताचे प्रदेश जिंकून घेतले. परत 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. पण दुर्दैवाने पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला. का पराभव झाला? तेव्हा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान एक धोत्रेवाले होते. नाव काय होतं त्यांचं? लाल बहादूर शास्त्री. ते होते म्हणून आपला भारत देश विजयी झाला. आपला भारत देश विजयी झाला. ऐका 2004 साली आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रपती म्हणून प्रथमच एक स्त्री बसली. काय होतं त्यांचं नाव? प्रतिभाताई पाटील. या पहिल्या राष्ट्रपती आपल्या भारत देशाच्या आता. ऐका दिनांक 2007 रोजी हरिभक्त पारायण कुमारी पौर्णिमा सायकलपुरे म्हणजे माझा जन्म झाला. 2012 साली आपल्या भारत देशातील 2 महान नेते निघून गेले. एक बाळासाहेब ठाकरे आणि 2 विलासराव देशमुख. हे 2 महान नेते आपल्या सर्वांना सोडून गेले. ऐका 2018 साली श्री ज्ञानराज आंबेडकर संस्था नामिष्टे, संस्था गुरुवारी हरिभक्त पारायण विजय महाराज नामिष्टे आणि सुंदर अशी संस्था 2018 साली मला सुरू केली. त्यांची 2018 साली सुरू केली. 2019 साली महाराज कोरोना आला. 2020 ला दुसरी लाट आली महाराज. 2021 ला तिसरी लाट आली. आता ऐका दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी या भारत देशामध्ये कानाकोपऱ्यात त्यांचा आवाज आहे. अशा असणाऱ्या लताताई यांचं निधन 2022 रोजी झालं. 2023 साली मुलींची संस्था केली. 2024 साली मी पहिलं कीर्तन केलं. ऐका 2024 साली आणखी एक घटना घडली. ती नीट लक्ष देऊन ऐका. बदलापूर मध्ये कहाणी प्रत्येकाला माहित आहे. 3 वर्षाची ती मुलगी होती. तुम्हा सर्वांना ती कहाणी माहित आहे. तिच्यावरती अत्याचार झाला तो 2024 साली झाला. आणखी एक अंक 2 एप्रिल 2025 रोजी श्री क्षेत्र प्रतिदेहू काढणे या गावात हरिभक्त पारायण कुमारी पौर्णिमा ताई यांचं कीर्तन चालू आहे. आतापासून 2000 वर्षापूर्वीचा इतिहास सांगितला महाराज. पण तुम्हाला तो समजला नाही. त्यासाठी नीट इतिहास बघा, इतिहास वाचा. पूर्वी काय काय घडून गेले ते बघा. आपल्याला काहीच माहित नाही. आपण फक्त म्हणतो राजा जन्माला या, राजा जन्माला या. तरुण मंडळ तुम्ही ही तेच म्हणता राजा जन्माला या. कसे येतील राजा जन्माला? येतील का राजा जन्माला? जिथं मुलींवरती अत्याचार आहे, मुली सुरक्षित नाहीत, तिथे राजा जन्माला येणार नाहीत महाराज. यासाठी मुलींना सुरक्षित ठेवा. मुलगी काय खेळ नाही की कोणी येईल आणि कोणीही तिला बोलेल. अहो ज्यावेळी ती मुलगी घराबाहेर असते ना त्यावेळी ती काय म्हणते नीट लक्ष देऊ नाही का? ती म्हणते आई मला जन्माला घाल. एकदा ती जन्माला आली ना की सुंदर जगातली लोकांना मी माझ्या प्रेमाने झिलकून घेईन. आई मला जन्माला घाल. ती मुलगी म्हणते वयाच्या 4-5 वर्षानंतर ती मुलगी काय म्हणते ना ऐका. नवे 18 वर्षानंतर ती मुलगी काय म्हणते ऐका. म्हणते आई मी तुझ्या गर्भामध्ये सुख आहे ना, त्या बाहेरच्या जगामध्ये नाही आई. मला असं वाटलं होतं की माझ्या प्रेमाने हे जग मी जिंकून घे नाही, पण हे जग आतली लोक चांगले नाहीत आई. मला तू जन्माला नको घालाय हवं होत आई. ती मुलगी म्हणते दुर्दैव आहे त्याच मुलींवरती अत्याचार होतात. आहे ना तुमचं एक चुकतं नीट लक्ष देऊ नाही का. आपल्या मुलीला सांगतात बाई का हे कपडे घालू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको.
तिथंच चुकतं. हे जर आपल्या मुलाला सांगितलं, बापरे स्वतःची सख्खी बहीण आहे ना, तशी दुसऱ्याची सुद्धा बहीणच मान, तर मुलींवरती अत्याचार नक्की थांबतील. आयानो एवढं आधी करा, आपल्या मुलाला सुधरवून मुली करूया, एवढंच करा. मुलगा वंशाचा दिवास तर मुलगी वंशाची पंथी म्हणून तिचा सांभाळ करा. मुलगी कोण आहे थोडक्यात ऐका. मुलगी जन्माला येताना घेऊन येते प्रेम आणि माया. मुलगी जन्माला येताना घेऊन येते प्रेम आणि माया. स्त्रीचा जन्म कधीच जात नाही वाया. कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते. कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते. सासर आणि माहेर उजवणारी मुलगीच एक ज्योत असते. मुलगीच एक ज्योत असते. त्या मुलींना मानावं, त्यांच्यावरती अत्याचार करू नका. मुलींनो, मी तुमची बाजू घेतली याचा अर्थ असाही नाहीये की तुम्ही तुमच्या आई वडिलांची मान खाली जाईल असं काम करू नका. आपल्या आई वडिलांची मान सर्व ताटच राहिली पाहिजे, एवढंच करा. कितीही लोक काही म्हणले तर फक्त तुमच्यावरती आई वडिलांचा विश्वास असतो, तो कधी खाली पडून देऊ नका. आईचं काळीज खूप हळवं असतं, तिला तेवढं दुखवू नका. वडील कोण आहे थोडक्यात सांगते ऐका. मी माझ्या बापाला म्हणते, तुम्हीही तुमच्या बापाला म्हणा. कोण आहे वडील ऐका. खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणत नाही. खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणत नाही. माझ्या बापापेक्षा श्रीमंत या जगात कोणी नाही. स्वतःसाठी कपडे घालताना आपल्याला अंग भरून कपडे घालायचे तर तो एखाद्या मुलीचं लग्न ठरलं, आई घळाघळा रडलेली सर्वांना दिसते, पण डावा पाठीमागे बाप रडलेला कोणाला दिसत नाही. तो बापाचं काळीज कशाला असतं माहितीये का. फणस बघितलाय का. फणस बाहेरून काटे पण आतून किती गोड असतं. एवढा बाप आहे. जरी तो कितीही दुःखी असला, कितीही रागीट असला, पण तेवढंच आपल्या मुलावरती प्रेम असतं. त्या आई वडिलांची सेवा करा. जाता जाता दोन वाक्य बाहेर माझा आवाज येत असला तरुण मंडळ नीट लक्ष देऊन दोन वाक्य ऐकून जा. सर्वांनी दोन वाक्य ऐकून जा. फुल एकदा उमललं की परत उमलू शकत नाही. फुल एकदा उमललं की परत उमलू शकत नाही. एकदा जन्मलं की परत जन्म नाही. हजार लोक भेटतील या जगात, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा भेटणार नाहीत. आई वडील आई वडिलांची सेवा करा, एवढंच सांगते. आज आई वडील घरात कमी आणि वृद्धाश्रमात जास्त आहे. महाराज त्यांचा सांभाळ करा. लांबचं उदाहरण देत नाही, इथलंच उदाहरण देते ऐका. श्री ज्ञानराज वारकर शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरुवारी हरिभक्त पारायण विजय महाराज रामिष्टे आणि सुंदर अशी संस्था उभी केली. महाराज आज 45 मुलं या संस्थेत शिकतात. अशा अनेक संस्था या आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आहेत. अनेक संस्था, असं नाही की महाराजांच्या संस्थेत मुलांनी घाला. मी प्रत्येक संस्थेत एवढेच मी म्हणते का तुम्ही संस्थेत घाला, ते कोणत्याही संस्थेत घाला, पण घाला. कारण जेव्हा मुलगा संस्कृती जपल ना तर आई वडिलांची तो काळजी घेईल. बरे काय कीर्तनकार नाही झाला, प्रवचनकार नाही झाला, मृदंगमणी नाही झाला, गायनाचार्य नाही झाला, पण एवढं लक्षात ठेवा, मी इतकं गॅरंटी देऊ शकतो, तो आई वडिलांना कधीच बाहेर काढणार नाही. पण त्याला वारकरी बनवा तरच ही गोष्ट घडेल. जर कुणाला आपली मुलगी आपला मुलगा कीर्तनकार व्हायचं असेल तर जरूर संस्थेला भेट द्या. आज प्रयत्न असे अनेक संस्थेत, मला ह्या संस्थेचं एवढं माहित नाही मला, पण मी माझ्या ज्या संस्थेत मी शिकली त्या संस्थेतनं मी सांगते ऐका. संस्थेतलं एवढंच आहे की आपल्या संस्थेमध्ये आज 45 मुलं शिकतात. अनेक मुलांना आई वडील नाहीत. खूप मुलं आहेत ज्यांना आई वडील नाहीत. त्यांचा सांभाळ हरिभक्त पारायण गुरुवारी विजय महाराज रामिष्टे करतात. त्याचबरोबर लांबचं उदाहरण देत नाही, माझंच उदाहरण देते. मला 5 बहिणी आहेत. एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, एक जॉब करते, दुसरी 15वी शिक्षण झालं, तिसरी 14वी 14वी आणि मी एक कीर्तनकार आहे. माझ्या आईने निर्णय घेतला, माझ्या आई वडिलांनी निर्णय घेतला म्हणून मला तिकडे घातलं आणि मी एक सुंदर आता कीर्तन करते. आता सुंदर करते का नाही हे तुम्हाला कळालं. असं सुंदर कीर्तन करते. आजपर्यंत 3रं वर्ष झालं महाराजांनी एकही रुपया न घेता
आता आपल्यालाही मुलगी आहे, आपल्याला मुलीला काय हवं काय नको ते कोण बघतं? आपले आई वडील बघतात. त्याला किती खर्च आहे तुम्हालाच माहित. एक मुलगीला काय हवं काय नको हे तुम्हाला जेवढं माहित आहे तेवढंच त्या महाराजांना सुद्धा माहित आहे. आज 45 मुली आहेत. 3रं वर्ष चाललं माझं, 1 रुपया न घेता महाराजांनी माझं शिक्षण केलं. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आज खरं सांगायचं तर आपला एक महान रोग निघून गेला. आता दुसरा एक रोग आलाय, सर्वांना माहित असेल तो रोग आला. तर रोगापासून आमची मुलं लांब राहिली पाहिजे म्हणून महाराजांनी सुंदर नियोजन केले फिल्टर जॉईन करणं. आणि त्या फिल्टरला 70,000 रुपये आहेत. जर कोणाला आर्थिक स्वरूपानं जर संस्थेला भेट द्यायची असेल, संस्थेला आर्थिक स्वरूपाने जर मदत करायची असेल तर जरूर मी आता मला आणून द्या. चिंतन करू. झालेली कीर्तन सेवा श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरुवारी हरिभक्त पारायण विजय महाराज रामिष्टे. त्याचबरोबर मला सुंदर असं जग दाखवणारे माझे आई वडील यांच्याही चरण्याची सेवा अर्पण करते. त्याचबरोबर माझी आजी आलेले कोणीही आज्यांच्या चरण्याची सेवा अर्पण करते. आता माझी एक आजी तुम्हाला सर्वांना माहीत हाय ना माहीत. तिचंही आभार, ती नावाजून उपस्थित झाली, तिचंही आभार. त्याचबरोबर आणि जर ग्रामस्थ आलेले आहेत आज माझ्या गावातले लोक आलेत, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आवर्जून उपस्थित आहेत त्यांचाही आभार. सुंदर अशी मृदंगाची साथ दिली असणारे पवन महाराज. त्याचबरोबर श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हरिभक्त पारायण शुभम महाराज दीपक याचंही आभार. त्याचबरोबर सुंदर अशी गायनाची साथ दिली असणारे नावच घेते ऐका, गायनाची साथ दिली असे